ताई लाईव्ह आता थांबा. और भी बहुत सारी लड़कियां हैं. आजूबाजून लोक जातील घेऊन. दोन पिढी मुली आहेत तरी पण मोबाईल ऑन कर ना. हाईट डाऊन करा ना थोडा. तुम्ही आहे ना, तुम्ही तिघं एकमेकांची इंटरॅक्शन प्रशांत हे राजा ऐक थांब पीडित तुम्ही एकमेकांशी डिस्कस करत राहा. अरे काय म्हणजे अरे त्यांनी तक्रार केलेली आहे. त्यांनी तक्रार महिला आयोगाला तक्रार केली होती पण दखल घेतली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तू लाईव्ह घेणार अशी मेसेज काय घ्या ना तुम्ही पण घ्या ना. नहीं बराबरी में खड़ा करना है. फ्रेम सिंगल आएगी ना तो इन लोग को आगे रखोगे. आप एक कदम आगे आओ. आप गो इनसाइड. चल चला एक मिनिट. कोणाची बाईट घ्यायचं ना तर पहिले विजा घ्या. थोडंसं ज्या प्रकारे पुण्यामध्ये घटना घडली, वैष्णवी हगवणेंनी आत्महत्या केली आणि हुंडाबळीमुळे कशा प्रकारे बळी जातात हे सगळ्यांसमोर आलं. यामध्ये महिला आयोगाकडे तक्रार करून सुद्धा काहीच होत नाही अशा काही तक्रारी तुमच्याकडे आल्या. या सगळ्याबद्दल काय म्हणणं? जैसे कि आज वैष्णवी ने आत्महत्या केली अशी वैष्णवी, पूजा चौहान, करुणा मुंडे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरामध्ये वाढत चालली आहे. प्रत्येक घरामध्ये मी बोलू शकते क्योंकि आज महिला आयोग जे आहे, महिला आयोग की अध्यक्षता काय काम करत नाही आणि फक्त महिला आयोगचं काम काय असते, महिलांना न्याय देण्याचा. जरी महिला आयोग काम करत होती तो आज इतके जे आज महिलांवरती अत्याचार आणि आत्महत्या प्रकरण, मुलींना तलाकच्या आज जे प्रकरण वाढत चालला, प्रत्येक घरामध्ये एक तलाकशुदा किंवा नवऱ्याची सोडलेली मुलगी आहे ते वाढत, हे प्रकरण साडे वाढत चालले नाही होते. आणि आज रुपाली ताई, तुमची मी पत्रकार परिषद बघितली कालची. तुम्ही लोकांना जे न्याय दिलाणारे लोक आहे, तुम्ही तो न्याय देऊ शकत नाही महिलांना. पर जे महिलांच्या न्याय हक्कासाठी जे लोक लढताय त्यांना तुम्ही चिल्लर ठरवताय आणि तुम्ही बोलताय की पेमेंट घेऊन बोलताय. असं तुम्ही करू शकते. पैसे घेऊन तुम्ही बोलते, पैसे घेऊन तुम्ही तुमचं काम नाहीये. तुमचं काम आहे महिलांना न्याय देण्याचा. पण तुम्ही काय करताय, जे तुमचे कल्प्रेट लोक आहे, असं एक लॉ आहे जी महिला आयोगसाठी की महिला आयोगची जे अध्यक्ष आहे ते कोणतेही ज्या व्यक्तीची त्यांच्याकडे कंप्लेंट आहे त्यांच्यासोबत एक फ्रेम मध्ये, एक पोस्ट मध्ये येऊ शकत नाही. पण आपली महिला आयोगची अध्यक्षा जे आहे, दरवेळे असे नेता लोक ज्यांची त्यांच्याकडे कंप्लेंट आहे, असे कार्यकर्ते त्यांचे पक्षाचे ज्यांची त्यांच्याकडे कंप्लेंट आहे त्यांचे सोबत काम करताय, एक स्टेजवर स्टेज शेअर करताय, फोटो फ्रेम मध्ये येताय. पण हे लोकांना काहीही शरम लाज वाटत नाही. आणि रुपाली ताई, तुम्ही असं म्हणताय की तुम्ही खूप काम करताय. 35,901 महिलांना तुम्ही तुमच्याकडे कंप्लेंट आलेली आहे. पण मी बोलते त्याच्यामध्ये 35,971 कंप्लेंट मध्ये तुम्ही किती महिलांना न्याय दिला? कोणत्याही महिलांना तुम्ही न्याय नाही दिला. आणि तुमच्या हे काम आहे महिलांना न्याय दिला जाण्याच्या. हे नाही की इकडे सभा, तिकडे सभा, इकडे भाषण, तिकडे भाषण, राष्ट्रवादीचा फक्त प्रचार. हे तुमचं काम नाहीच आहे. आणि आज तुम्ही जसं सांगितलं की माझ्याकडे कंप्लेंट आली आहे, तो माझ्याकडे खूप महिलांची, मी तर कोणत्या पदावर नाहीये, पण आज महिलांना न्याय देण्यामध्ये मी सक्षम आहे. माझ्याकडे खूप पुरावे आहे
आणि आज अशी महिलांना मी बोलवून घेतलेलं आहे ज्यांना तुम्हाला कंप्लेंट दिली होती, तुम्ही काहीही त्याच्यावरती काम केला नाही. आज हे महिला इकडे तिकडे भटकत होती, माझ्याकडे आली. अशी कमीत कमी माझ्याकडे हजारो महिला, तुमचे राष्ट्रवादीची निकिता तिडके अंबेजोगाईची, त्यांना पण तुम्ही तुमच्या पक्षाची होती पण तरी तुम्ही न्याय दिलू शकला नाही त्यांना. आणि आज ये बच्चियां पण, ये बच्चियां आहे, ये 29 वर्षाची मुलगी आहे, ये 25 वर्षाची मुलगी आहे. तुम्ही सांगा काय काम केलं नाही त्या. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणतात 33,000 प्रकरणं निकाली काढली म्हणजे नेमकं काय केलं ते सांगा. काढली म्हणजे फक्त काय, ह्यांची निकाली कशी असते. मी स्वतः 6 कंप्लेंट दिलेली आहे. माझ्यासोबतचे जे झाले पूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. आणि त्याच्यामध्ये काय करताय, फक्त जे संबंधित पोलीस स्टेशन आहे त्याच्यावरती स्वतःची कंप्लेंट ढकलताय. ते त्यांचं काम नाही, काही करत नाही, काहीही करत नाही. जरी करत होती तर आज ही महिलांना माझ्याकडे येण्याची गरज नाही होती. ह्यांच्याकडे पुरावा आहे, हे बघा, ह्यांची हे कंप्लेंट आहे जे महिला आयोग मध्ये दिलेली आहे. आणि हे सगळे मध्ये पोलीस स्टेशन, पोलीस अधिकारीही काम करत नाही. महिला आयोग हे कंप्लेंट सगळी ज्या त्यांच्याकडे असतात येतात ते सगळे कंप्लेंट जे आहे संबंधित पोलीस स्टेशन मध्ये देतात. आणि पोलीस स्टेशन फक्त एनसी करून टाळताय. जसे आज हे मुलगी सोबत बायगेमीचा केस व्हायला पाहिजे होता, FIR व्हायला पाहिजे होती, तिला मी कोर्टामध्ये घेऊन गेली आहे FIR साठी. अरे कुठेपर्यंत मी कोर्टामध्ये जाणार. महिला रुपाली चाकणकर ताई महिला आयोग की अध्यक्षाचे काम आहे हे सगळी कंप्लेंट वरती FIR व्हायला पाहिजे. एक व्यक्ती येतात आणि लग्न करताय, परत महिला सोबत शारीरिक मानसिक आर्थिक 35 लाख शादी में खर्च करते हैं. आज माँ बाप कर्ज उचलून मुलीच्या लग्न करताय आणि नंतर हुंडा देताय. आणि सगळे घरामध्ये महाराष्ट्रामध्ये एक वैष्णवी, एक करुणा मुंडे, एक पूजा चौहान अशी प्रत्येक घरामध्ये आहे. आपण बघतो की राज्य महिला आयोगामार्फत जे मूळ काम आहे राज्य महिला आयोगाचं ते होत नाही असं म्हणायचं तुम्हाला. हा, 100% काहीही काम होत नाही, मी तो असं म्हणते. त्या तक्रारी तुम्ही केल्या आहेत, थोडंसं बोला की कधी तक्रार केली होती, थोडंसं पुढे. आणि त्यावर काय तुम्हाला मिळाले. मी जानेवारी महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्य महिला आयोग जे बांद्राला आहे तिथे मी जाऊन स्वतः कंप्लेंट दिली होती. हा माझा अर्ज आहे. मी रुपालीताईंच्या नावाने हा अर्ज दिला होता. स्वतः मी रुपालीताईंना 8 मार्चला महिला दिना दिवशी सुट्टी होती तरी पण मी त्यांच्या PA थ्रू त्यांना कॉन्टॅक्ट करून मी तिथे जाऊन पर्सनली मॅडमला भेटून रिक्वेस्ट करून सुद्धा मॅडमनी याच्यावरती काहीही कारवाई केलेली नाही. संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी मेल थ्रू फक्त माझे जे पोलीस स्टेशन आहे जिथे मी एक कंप्लेंट दिली होती तिथे त्यांनी एक फोन साधा करून सुद्धा ह्याच्यावरती काहीही कारवाई करायला सांगितलेली नाही. जर महिला आयोगाचं असतं तर आम्हाला इथे तिथे भटकण्याची गरज लागलीच नसती. फक्त त्यांनी एक अधिकाऱ्यांना फोन करून ह्याच्यावरती FIR घ्या ही जरी ऑर्डर दिली असती तरी आज काही ना काही कारवाई माझ्या तक्रारीवरती झाली असती. मला 1 वर्ष इथे तिथे भटकायला लागलं नसतं. आज पोलीस सुद्धा काही याच्यामध्ये कारवाई करत नाही. महिला आयोगातून ना त्यांना लेटर जातं, ना ईमेल जातो, ना काही करण्याचे आदेश जातात. तर महिला आयोग कशासाठी आहे? माझा हा रुपालीताईंना प्रश्न आहे की महिला आयोग कशासाठी आहे? तुम्ही एवढ्या मोठ्या पदावरती कशासाठी बसलेले आहात? जर तुम्हाला महिलांची कामच करायची नाही तर रुपालीताई तुम्ही प्लीज राजीनामा द्या आणि त्या पदावर अशा व्यक्तीला बसवा जी व्यक्ती त्या पदाचा लायक आहे, जी महिलांसाठी लढते. आज महाराष्ट्रामध्ये आज करुणाताईंकडे काहीही पद नाहीये तरीही त्यांच्याकडे एवढ्या मोठ्या कंप्लेंट जातात. ते त्यांना आधार देतात, ते त्यातून बाहेर पडण्याचे काही ना काही मार्ग देतात. पण महिला आयोग काय करते? करुणाताई ज्या प्रकारे एकंदरीत ये इनका भी सुन लीजिए. हाँ, ये आप भी बोलिए. ओके. मी 27 ऑक्टोबर 2024ला ॲप्लिकेशन्स दिलेले आणि मी जवळपास ऑल महाराष्ट्रात मी CMला पण दिलं, परत जे आपले मुख्यालय आहे पोलिसांचं सगळ्यांकडे दिलं. कुठूनही मला फक्त डावललं गेलं बिकॉज ऑफ दिलीप रामचंद्र चव्हाण नावाचा एक PI ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. त्याच्यामुळे माझी कुठल्याच पोलीस स्टेशनला कंप्लेंट घेतली नाही. मंत्र्यांनी मला डावललं, महिला मंडळांनी मला डावललं. मग मी एवढं करुणा मॅडमचं पाहत होते खूप दिवसांनी. मग मला जस्ट असं वाटलं की मला कुठेच नाही भेटत नाहीये, आता मी काय करू? सुसाईड करू? लहान बाळ आहे 6 वर्षाचं माझं,
माझं लव्ह मॅरेज झालेलं आहे, कोर्ट मॅरेज बँड्रामध्ये 9 वर्ष झालं. माझ्या आईवडिलांनी सगळं काही दिलंय, सोनं दिलं, गाडी दिलं, सगळा संसार दिलेला आहे. तरी पण माझ्या सासऱ्यांनी 25 लाख हुंडा, 25 तोळे सोनं द्या, अन्यथा आम्ही दुसऱ्या मुलीशी लग्न लावून दिले. तर माझा जो नवरा आहे पृथ्वीराज रमेश राठोड आणि त्याचा जो मेहुणा आहे सक्का दिलीप रामचंद्र चव्हाण, ह्याने पोलीस पदाचा गैरवापर करून माझ्या नवऱ्याचा चोरून विवाह करून दिला आळंद तालुक्यातील मुलीशी. मी सगळे एव्हिडन्स आणले आणि दिलीप असल्यामुळे तो PI पदाचा गैरवापर करत आहे. मी मॅडमकडे आले, मॅडमला फक्त मी एक कॉल केला करुणा मॅडमला की मॅडम माझ्यासोबत असं असं झालंय. करुणा मॅडम त्यांच्याकडे आज काय आहे? ती एक व्यक्ती स्वतः प्रताडित आहे, त्यांना त्रास झालेला आहे, कुठलंही पद नाही. आज ती महिला आमच्यासाठी उभा राहतीये. तू ये प्रणिता, तुझ्यासोबत काय झालंय, आम्ही येऊन तुला न्याय देऊ. मी रुपालीताईंना हेच प्रश्न विचारते की रुपालीताई, 9 ऑक्टोबर 2024ला आज किती दिवस झाले? 10 महिने. काय करताय तुम्ही तिथे? आज आम्हाला रोडवर भटकावं लागतंय. आज तुम्ही कशाला आहे तिथे? महिला मंडळ जे तुमचं आहे काय काम करतंय? अरे तुम्ही नाही, तुम्ही बिझी आहेत, तुमच्या हाताखालच्या काही महिला असतील. तुम्ही बघा ना ऍप्लिकेशन्स, सगळीकडे तुम्ही सभा घेतात, काय उपयोग आहे त्या सभांचा? आज घराघरामध्ये करुणाताई, वैशाली, वृषाली माझ्यासारख्या लेडीज रोडवर उभारतायत, फिरतायत, रडतायत, जस्टिस मागतायत. पोलीसवाले, मंत्री हे सगळे येऊन आमच्यावर अन्याय करणार आणि आम्ही सहन करणार. बस झालं पाहिजे आता हे सगळ्या गोष्टी. प्लीज हात जोडून विनंती आहे, एवढं सांगते. आणि करुणा मॅडम, आणि आज फक्त 3 महिला उभे केलेली आहे. तुम्ही हे पण बघू शकता, अशी महिला माझ्याकडे येतात. ही महिलाचा व्हिडिओ पण फेसबुक वरती आहे. ही महिलाला परलीमध्ये 4 लोक तलवार घेऊन मारण्यासाठी आले होते, तरी पण पोलीस कंप्लेंट लिहत नाही होती. आणि बाळ पैदा करते वक्त, शादी करते वक्त हे सगळी गोष्टी, आणि ह्याच्या सगळीवरती महिला आयोग काम करत नाही. आणि आज तो फक्त मी 3 महिला उभे केलेली आहे. आणि जरी रुपाली ताईने अजून काम केलं नाही, तो पूर्ण 35,000 महिलांचा ताफा घेऊन ज्या महिलांनी तुमच्याकडे कंप्लेंट केली आहे ते सगळी महिलांना घेऊन मी महिला आयोगचे बाहेर आंदोलनासाठी बसणार आहे, मागणीसाठी की तुम्ही राजीनामा द्या. त्यांना न्याय मिळवून देण्याचं मुख्य कार्य राज्य महिला आयोगाचं. हा ताई एकंदरीतच काल माध्यमांमध्ये बोलताना किंवा पत्रकार परिषदेमध्ये बोलताना चिल्लर हा शब्द वापरतात. रोग कुणाकडे होता त्यांचा? चिल्लर त्या आज खूप मोठे पदावर आहे आणि सत्तामध्ये आहे, त्याच्या माज त्यांचे डोक्यावरती आहे. तुम्ही जरी निवडणूक तुम्ही जिंकू शकत नाही, इतका मोठा पद अजितदादा, धनंजय मुंडे सारखे मोठे व्यक्तीच्या हात असताना तुम्ही जरी नगरपालिका जिंकू शकत नाही, तो फक्त तुमची खूबसूरतीवरती तुम्हाला पद भेटलेला आहे. तुमचं काय काम नाहीये, कार्यक्षमता काही नाही, काय काम कार्यक्षमता नाहीये. आधी कार्यक्षमता होती तर ये महिला माझ्याकडे नाही होती. मी रात्री 12 वाजता बघितली, नहीं तो मैं यहाँ पे 1000 महिला इकट्ठे कर सकती थी पत्रकार परिषद में. सब महिलाएं चिल्ला के बोलती कि हमको न्याय नहीं दिया रूपाली ताई चाकणकर ने. मेरे पास है उतनी महिला है, उतनी कंप्लेंट मेरे पास आई है. और रूपाली ताईने जरी अजून काम केला नाही तो मी पूर्ण 35,000 जे त्यांच्याकडे कंप्लेंट आलेली आहे त्याच्यामध्ये मी पूर्ण 35,000 महिलांचा ताफा मी महिला आयोगाच्या बाहेर काढणार आहे. करुणाताई, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की राज्य महिला आयोग सर्व काम करतं, फक्त महिलांना न्याय देत नाही? न्याय देत नाही. त्यांचं काम काय आहे? इकडे प्रचार, तिकडे प्रचार, इकडे भाषण, राष्ट्रवादीच्या उकडे भाषण, ते काम आहे त्यांच्या. महिलांच्यासाठी काहीही करत नाही, फक्त राष्ट्रवादीचा प्रचार. आणि जे महिला न्याय मागण्यासाठी येतात त्यांना प्रचारमध्ये बोलावतात. तुमच्या तक्रारीवरती काय कारवाई झाली? कारण की तुम्ही पण 3-4 कारवाई केल्या. माझी तक्रारवरती भी काय कार्यवाही झाली नाही. मोठी मोठी तक्रार आहे आणि मला सुद्धा पण असा विचार येतात, किसके भरोसे छोड़ के जाऊं? एक ऐसे बाप के भरोसे जो आज अपनी शादी के सपने देख रहा है. इसके लिए मेरा मन पसीजता है. मेरी माँ ने आत्महत्या कर ली, मैं 26 साल की थी, फिर भी मैंने मेरी माँ को आज तक माफ नहीं किया है. क्यों? क्योंकि मेरी माँ कैसे छोड़ के गई मुझे, कैसे, तो आज मेरे बच्चों को मैं कैसे छोड़ दूं? राजीनाम्याची मागणी करताय? राजीनाम्याची मागणी मी काल केलेली आहे. रुपाली ताई तुम्ही राजीनामा द्या, क्योंकि ये राष्ट्रवादीचा प्रचार करण्यासाठी पद नाही है. ये खूप संवैधानिक पद आहे. आमच्या सारखी महिला, ये बच्ची की उम्र 25 साल है, मेरी बेटी की उम्र की है, ये लड़की की उम्र 29 साल है. अरे कहाँ जाएंगी ये लड़कियां, कहाँ जाएंगी? रोते बिलखते हम सब एक दूसरे का दुख बांट रहे हैं.
मेरे पास कोई पद नहीं है, फिर भी जितनी होती है मैं लोगों से मेहनत करती हूँ। ये लड़की मेरे को हर दिन फोन करके बोलती है, ताई मला असं वाटतंय मी आत्महत्या करूँ। मैं इसको इमीडिएट बुलाती हूँ घर पे, बुलाती हूँ कि नहीं बुलाती हूँ कि कुछ कर नहीं ले बच्ची। इसलिए रुपाली ताई का राजीनामा झालाच पाहिजे। कालच इंस्टाग्रामला मी हा, बोला ना. रुपाली ताई आहेत त्यांना मी ऍप्लिकेशन्स दिलं आणि बोलले, त्यांनी मला रिस्पॉन्स नाही दिला। मी हे ऍप्लिकेशन्स पण पाठवलं, त्यांनी पाहिलं, मला दिलं नाही। मग तुम्ही विचार करा रुपाली ताई काय करताय पदावर। करुणा मॅडमकडे काही नसताना ते आम्हाला डायरेक्ट बोलतात तुम्ही या, माझ्याकडून जे होईल मी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करेन। पण प्लीज रुपाली ताई हात जोडून विनंती आहे, तुम्ही राजीनामा द्या। यू डिझर्व राजीनामा प्लीज। आज माझी देवेंद्र फडणवीस साहेबांना मनापासून कळकळीची विनंती आहे की आज माझ्या नवऱ्याने माझ्याशी लग्न करून 5 वर्ष माझ्यासोबत राहून त्याने आज दुसरं लग्न केलेलं आहे। तर साहेबांना माझी कळकळीची विनंती आहे, ह्याच्यावरती खूप चांगला आणि कडक कायदा करा, खूप कडक शासन करा अशा लोकांना की ज्यांची इथून पुढे